बहिणा बापू, काल सरने अभ्यास सांगला होता होमवर्क करायला, पण मला काही जमलं नाही. बाई तो आज घरा काय दिन दुई बेडा घेतो मला. आज मला तर नुसतं टेन्शन राहणार. काय कमी तुला होमवर्क करायला टाइम नाही भेटला ना, काय बिगा चाय बी राहणार. अरे तुला डोकं चालच नाही होमवर्क करायसाठी, डोकं चालवणं पडस. तुला चालच नाही, पुन्हा बाले असा जोडे घ्या विचार करी करी, पण तुला समजी जाणार नाही. तू सोड दे भाऊ शाळा, तुला काय भाऊ आणि हा असं मारच खायचे तो मास्तर ना हात ना. अरे एक दोन शब्द काही जास्त येतस, जास्त डरा करस का? मला होमवर्क येस नाही असाच बिडे बघा. मी 8वी मा पहले मैच फेल हो जाता मी. ये पुष्पा झुकेगा नहीं साला, ध्यान में रखना मेरी बातें. झुकेगा नहीं, तेरे को मास्टर आज वाकड़ेगा तब तेरे ध्यान में आएगा ये बातें. चिन्या मला टेन्शन नाही राहणार भाऊ. मी बी काही होमवर्क करेल नाही आहे, पण म्हणतं डोकं चालच, पण तरी होमवर्क करेल नाही मी. भाई मास्तर 7 फूट नाही बरं का, आणि तू त्यांचा सामने चिरकुट तुला एक ज्या मोळे दिन तो. भाई तुन बद्दल एक मिस्ट्री बरं वेरी मोठी. देखस पिद्दी नगत, पण माणूस आवाज तर एकदम कडक माणूस नगत छे तुना. काय बी खात असतो ना घरना, काय खावडत असतो ले आमले बी सांगा, आम्ही बी काही लेसत घरनासवरती नको जाऊ बरं का, मी आता विचार करलेच होतो ना. नाही मला समजे राहणार नाही. तू 2-3 शब्द काय जास्त येतस. आज तू होमवर्क करेल म्हणून इथला उडी राहणार तो. देखो पाहिजे ना होमवर्क ते मी बी करेल नाही, दिसले तर घरी फेका यायला. मला होमवर्क करायचं राहत नाही रे. तुम्हाला का ते का रे मी डोकं चालच म्हणा, डोकं तुम्हाला चालच नाही. देखो ना मास्तरले देऊ दे. देखो तुने कितलं डोके चालस. आम्ही आज मार खावायच येतस, पण तुला मजा जास्ती आहे आज. काय बात शे, आज इतनी शांतता. लगता है आज बकरा कटेगा. नाही तुम्हाला काही गुड मॉर्निंग म्हणायची प्रथा आहे, मध्ये आलो उठायची प्रथा आहे, काही कॉमन सेन्स आहे का नाही तुम्हाला? हां का जास्त माती आलेत तुम्ही रोज ना? साहेब आम्ही ते इथे शिकायला येतो, आम्ही उठायला थोडी येतो, कोणाला इज्जत थोडी द्यायला येतो. आमचे आई वडील शिकायचे पैसे भरतात का तुमच्या कॉलेजला शाळेला, आम्ही कशाला उठू? ओ आय सी, तो बोलायला बी लागे आते. थांब आते देखूत आपण कोणी होमवर्क करेल कोणी नाही. तसले बडसले देखच मी आज. अरे उंदीर कथा चाल ना, थांब अरेच थांब. मास्तर मी तर जागावर जेरून बटाय. विचारण पद्धत शिका नाही तुला काही? मधमा येऊ का, मी आहे कमिंग वगैरे बोलायला काही शिका नाही? आपले इंग्लिश येत नाही ना मास्तर, येते ते विचारले तू. अरे मायरा नाही मग बोको ना, जर जमस नाही ते इंग्लिश नाही तर दरवाजा तरी वाढ जडले हो, समजलो सो मुक्का आहे. नाही हो मास्तर, तुला रिकामा डिस्टर्ब कसाले करो. इथली अक्कल शोधा टाईमवर येऊन, मग इथलीच काळजी शे म्हणे तर टाईमवर येऊ. होमवर्क केला आहे का आजच्या? मग मास्तर केला ना होमवर्क, सगळे केले मी आज. ओ तुला वाटलं मग तू वाचून जाशील का आज? चुपचाप उभा राहिलो तडे बेंचवर बटान दे आज पुरा क्लासमा संपेपर्यंत. चला पटापट सांगा लवकर, होमवर्क कोणी केला आहे त्याच्या हातवरती करा लवकर. मास्तर या चिन्याने होमवर्क केलेला आहे, आम्हाला बोललेला की मी होमवर्क केला आहे. सगळ्यात पहिले मीच सांगेन, याला उठवा, याला विचारा पहिले. बहिणा मास्तर तुम्ही शेत का औषे, हो तुम्ही ऑर्डर दिला ना मला उठाडा नाही, मी का जाऊ सांगतो, मेरी काम आहे का सांगायला? अरे उडेल बालेस ना, नीट राहा ना, जिथलं सांगा तिथलं करा ना. कोणी होमवर्क करेल शेतीने हातवर ते करा. मी गेला मास्तर, माझ्या हात बारीक आहे, वरती हात जात नाही, समजून घ्या. आणि तुम्ही बाकी ना देखासाठी येलेत काढी पिक्चर. ए पिद्दी तू सांग होमवर्क का बनी करा. साहेब माझे घरचे शेतात गेले होते काल, आणि त्याच्यामुळे माझ्या होमवर्क नाही झाला. कर शेतात गेले होते म्हणजे तुझे डोळे, कान, आग, नाक, पाय सगळे घेऊन गेले होते का? आणि तुझ्या आत्मा ठेवून गेले होते का? आणि म्हणून तुला अभ्यास नाही करता आला का? नाही हो मास्तर, तसं नाही आहे. संध्याकाळीले घरी लाईन चालली गई ती,
आणि ते फ्यूज मला जोडता येत नाही. मन घराचं सांगितलेलं शे जर तुझ्याकडे हात लावा त्यातून शेवटला 3 पैसे, म्हणून मी गुच्छ पडेल होतो. आणि त्या घर लेट होणार रात्री होणार डायरेक्ट 12-11 वाजता. आणि सकाळून गेली आणि मी सकाळी शाळेतून गेलो, मग होमवर्क करता नाही आला. तू रे जेमतेम बालच ना, तू करा का नाही होमवर्क? का तुम्ही बी बोमणी पण नाही रे हेनगत? नाही हो साहेब, मी होमवर्क केला होता, पण प्रश्न बेकार कठीण होते बरं का. आणि ते सॉल्व करत करत रात्र निघून गेली आणि दिवस होऊन गेला. त्याच्यामुळे माझा होमवर्क अपूर्ण राहून गेला. असं म्हणू नका की होमवर्क करेल पण पुरा नाही व्हायचे तो. प्रश्न कठीण नाहीत रे, तू ना डोकं चालच नाही. डोकं घर चुकीना ठिकाणी लागी राह ना, यातून करणार समजी राहणार नाही. आणि बोला मग गैर डोका चाल असतो ना, गैर जास्त शहाणपणा करस बोला मग. यात नाही गुच्छ मोठा माणूस नाही, जास्त वैवणी करो मास्तरा सामने समजण्या का तुले. चिन्या बोलशी का तू? का म्हण बोलान वाटते करा ना, होमवर्क का पण नाही केला? महिने काय करू या आस्तीन बटा मनावर येते. चिन्या शैतानी दिमाग चालव लवकर. साहेब आपल्याला होमवर्कची गरज नाही आहे. होमवर्क का करतात? प्रश्न उत्तर पाठ करण्यासाठी. मला पाठ आहेत, तुम्ही विचारा प्रश्न त्याचं उत्तर देतो मी. आपल्याला डोक्यात चालायचा काही प्रॉब्लेम नाही, तुम्हाला तर माहितीच आहे. सांग बरं, कुपोषण कशामुळे होतं? साहेब कुपोषण होतं त्या लोकांमुळे ज्यांचं डोकं चालत नाही, जसं माझ्या बाजूला बसलेला आहे. कसं काय? साहेब सिंपलच आहे. ज्यानं डोकं चालत नाही तो दुसऱ्यानं डोक्याने बी ऐकच नाही, आणि मग पोलिओनं डोस मिस करले तर त्याच्यासारखं लोक आहे, म्हणून कुपोषण वाढी जास्त. शाबास शाबास. परत बची घ्या. चला दर्शक लोकांनो, लाईक शेअर सबस्क्राईब करा. आजच्या व्हिडिओ इथं संपवतो.